विधानसभेची निवडणूक झाली, मंत्री पदाचं खातं वाटप देखील झालं, पण एक तिढा मात्र अजून सुटला नाही, तो म्हणजे पालकमंत्री पदाचा. महाराष्ट्रात 36 जिल्हे, पण एक जिल्ह्याला पालकमंत्रीपद अजून जाहीर झालं नाही. तो जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा. या रायगड जिल्ह्यात वाद, या वादातच महाराष्ट्र राज्य थांबलं होतं. या वादात एकीकडे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे आणि दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले. 26 जानेवारी झेंडावंदन कसं तरी पार पडलं, पण येत्या 15 ऑगस्टला झेंडावंदन कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या महायुतीतच या प्रश्नावर संघर्ष केंद्रित होत आहे. त्यामुळे रायगडवर झेंडा कोण फडकवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रायगड जिल्हा हा राजकीय दृष्ट्या केंद्रस्थानी असून या जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती तटकरे मंत्री आहेत, तर महाडमधून भरतशेठ गोगावले मंत्री आहेत. आदिती तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आहेत, तर भरतशेठ गोगावले हे शिंदे गटाचे शिवसेनेचे मंत्री आहेत. भरत गोगावले हे सत्ता परिवर्तनानंतर शिंदे गटात गेले आणि रायगडमध्ये वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नात आहेत. सुनील तटकरे हे लोकसभा 2024च्या निवडणुकीत निवडून आलेले एकमेव खासदार आहेत आणि त्यांनी रायगड मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा कायम ठेवला. एकीकडे पालकमंत्री पदावरून हा तिढा केवळ पदाचा नसून तर राजकीय अस्मितेचा आहे असं बोललं जातं आणि दुसरीकडे शिंदे गटाचा आत्मविश्वास ठेवून उतरलेले पालकमंत्री पदासाठी भरत गोगावलेत. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि रायगड जिल्ह्यासाठी आदिती तटकरे यांचं पालकमंत्रीपद जाहीर केलं होतं आणि भरतशेठ गोगावले यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पालकमंत्री पदाला शिवसेनेतर्फे विरोध दर्शवला आणि सरकारला काही वेळातच नियुक्ती मागे घेण्यात आली आणि आस्थागायत रायगडचा पालकमंत्रीपद अधिकृत जाहीर झालं नाहीये. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टला रायगडवर झेंडा कोण फडकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.